झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्याच्या सिंचन प्रकल्पामध्ये 35,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विजय पांढरे यांनी केलाय। यामुळे नव्या वादाला तोंड। सरकारी अधिकारी, कंत्राटदार आणि नेत्यांच्या संगनमताने किमती वाढल्या। गेल्या 10 वर्षात सिंचन प्रकल्पांवर 70,000 कोटींचा खर्च। हा आरोप केलाय राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य आणि मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी। राज्याच्या सिंचन प्रकल्पात घोटाळ्याचा आरोप होत असताना आणि त्यावरून गेल्या वर्षभरात सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जुंपलेली असतानाच सिंचन प्रकल्पाच्या बजेटमध्ये अवास्तव वाढ झाल्याचा आरोप पुन्हा एकदा झालाय। राज्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवलेल्या पत्रात पांढरे यांनी हा आरोप केलाय। विदर्भात वडनेरे समितीने केलेल्या चौकशीत 1500 कोटी रुपयांची रिकव्हरी करण्याचे आदेश सरकारने दिले। तसंच विदर्भातील 2900 कोटींच्या निविदा रद्द करण्याचे आदेशही सरकारने दिलेत। एकाच महामंडळाची थोडी चौकशी केली तर 4400 कोटींचा गोंधळ समोर आलाय। सर्व महामंडळाच्या गेल्या 15 वर्षातील कारभाराची चौकशी केली तर 20,000 कोटींचा अनाठायी खर्च झाल्याचं सहज सिद्ध होईल। उपसा सिंचन योजनेची नीट चौकशी केली तर जनतेचे 15,000 कोटी रुपये पाण्यात गेल्याचं सिद्ध होईल। या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे। ज्याच्या इंटिग्रिटीवर शंका घेता येत नाही अशा प्रकारच्या 2-4 लोकांना अपॉइंट करून पहिल्यांदा याचं संपूर्ण टेक्निकल अनालिसिस केलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर त्याची जे काही त्यातनं गुन्हे बाहेर येणारच आहेत त्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी आम्हाला मान्यच आहे आणि केलीच पाहिजे ती, माझं तर मत आहे। तर गोसीखुर्द प्रकल्पावरून यापूर्वीच नागपूरच्या खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे। खर्च वाढला कसा याची विचारणा ही कोर्टानं राज्य आणि केंद्राला केली आहे। एकूणच या प्रकरणी राज्याच्या सिंचनाबाबतचा घोळ उघड झालाय। खुद्द मुख्यमंत्र्यांनीच कोरड्या सिंचनाचा मुद्दा उपस्थित करून वादाला तोंड फोडल्यानंतर आता या आरोपांनी जलसंपदा खातं पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलंय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।